जंगलात हरवलेलं एक गाव आयनल. झाडांच्या कुशीत निसर्गाच्या शांत श्वासात लपलेलं एक अद्भुत रत्न म्हणजे नागेश्वर मंदिर. मंडळी, गाभाऱ्यात प्रवेश करताच एका भव्य शिवलिंगाचं दर्शन होतं. काळ्या दगडात कोरलेली ती मूर्ती जणू आपलं लक्ष वेधून घेते. नाही इथे गर्दी, नाही मोठे भव्य गाभारा, पण इथे आहे शिवाचं खरं अस्तित्व, जसं निसर्ग स्वतः दर्शन घडवते. चारी बाजूने घन वर्णराईत दडलेलं हे मंदिर खरंच खूप सुंदर आहे. आणि याच मंदिराच्या नमस्कार मंडळी, मी योगेंद्र राणे. आपल्या एक्सप्लोर कोकण यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज दुसरं श्रावण सोमवार आणि आज आपण चाललो एका हिडन टेम्पल, नागेश्वर देवाच्या टेम्पलमध्ये. तर आयनल गाव आपल्या देवगड तालुक्यात येतात की कणकवली आपल्याला माहिती नाही, पण तो दोन्ही कणकवलीच्याच माझ्या मते सीमेवर असतो, कणकवली तालुक्याच्या. तर ह्या आयनल गावात एक मस्त एक टेम्पल आहे नागेश्वरचं. मी गुगल मॅपवर बघितलं आहे, कधी रिअलमध्ये कधी गेले नाही. आणि त्याचे एवढे व्हिडिओ वगैरे किंवा असे रील्स वगैरे काही इंटरनेटवर आपल्या नाही आहेत अवेलेबल, म्हणजे कोणी आधी कंटेंट्स बनवले नाहीत. तर म्हटलं एका वेगळ्या आधी आपण एक व्हिडिओ टाकलेलो किंजवड्या गावातील स्थानेश्वराचा, ते पण एक हिडन टेम्पल टाईपच आहे. म्हणजे खूप छान टेम्पल आहे. नदीचे बाजूचं एक नदी वाहतं आणि मंदिराची खूप चांगली ह्या मूर्ती वगैरे शंकराची. आणि पूर्ण रील्स टाकलं आहे मी माझ्या इंस्टाग्राम पेजवरती आणि आपल्या यूट्यूबवरती शॉर्टवरती एक शॉर्ट टाकलं संपूर्ण. पूर्ण व्हिडिओ का मग बनवून नाही गावलो. तर या मंदिरचा आपण एक पूर्ण व्हिडिओ बनवतो नागेश्वर टेम्पलचं. तर आयनल गावात मी आधी कधी गेले नाही, रस्तो पण आपल्याला माहिती नाही. कोळोशीतून आतमध्ये फाटो असं बघितलं गुगल मॅपवर. तर आता पण जाऊया त्या मंदिरापाशी. संपूर्ण व्हिडिओ बघा मंडळी आणि सबस्क्राईब करा आपल्या यूट्यूब चॅनल. जंगलात हरवलेलं एक गाव आयनल. झाडांच्या कुशीत निसर्गाच्या शांत श्वासात. देवगडपासून 30 किलोमीटर तर कणकवलीपासून 15 किलोमीटरच्या अंतरावर हे गाव आहे. आणि याच गावात आहे हे नागेश्वर मंदिराचं सुंदर मंदिर. संपूर्ण गर्द वनराईतून गेलेला रस्ता खरंच खूप छान आहे. आणि याच रस्त्यातून जरा आतमध्ये गेलं की लागतं ते नागेश्वर मंदिराचं एक सुंदर मंदिर. टेंबोली सोदी दिलंय मंदिर. फायनली मंडळी आपण नागेश्वर मंदिराच्या इकडे गेला. वाट बघला असेल मस्त झाडा झुडपात ना. आपण रस्ता एवढं का वाईट नाही. आणि मग माझ्या पाठी मंदिर बघू शकशाल. मंदिर खूप आतमध्ये आहे जंगलात. जंगल म्हणजे आजूबाजूला पूर्ण डोंगरच झाडांनी वेढलेले. पण जो रोड जो आहे ना तो बऱ्यापैकी चांगलो आहे, म्हणजे एवढं खराब रोड नाही येण्यासारखं. बघा तुम्ही मंदिरावर मस्त शेवा आहे, त्यामुळे निसर्गात विलीन झाल्यावर काय वाटतात. मंदिराचा जीर्णोद्धार झालेला तरी पण मंदिर बघू शकशाल. ही वाट अशा प्रकारची वाट इली आतमध्ये. एक गाडी साधारण सुटात, 2 गाडीला तर प्रॉब्लेम होते एकाच वेळी. मंडळी, गाभाऱ्यात प्रवेश करताच एका भव्य शिवलिंगाचं दर्शन होतं. काळ्या दगडात कोरलेली ती मूर्ती जणू आपलं लक्ष वेधून घेते. नाही इथे गर्दी, नाही मोठे भव्य गाभारा, पण इथे आहे शिवाचं खरं अस्तित्व, जसं निसर्ग स्वतः दर्शन घडवते. चारी बाजूने घन वर्णराईत दडलेलं हे मंदिर खरंच खूप सुंदर आहे. आणि याच मंदिराच्या समोर असलेली ही वास्तू, यात असलेल्या भग्न मूर्ती खरंच आपलं लक्ष वेधून घेतात. या जीर्ण होत आलेल्या मूर्तीतनं अजूनही त्यांचं दैवत्व शिल्लक आहे याची ते अनुभूती देतात.
पूर्ण मंदिर परिसर मंडळी खूपच सुंदर आहे आणि आजूबाजूची झाडं बघा कसं पूर्ण दाट जंगलात वसलेलं आहे देवस्थान नागेश्वर मंदिर हे खूप छान आहे. त्या कुठला कलर काम केलेला नाही आणि त्याच्यात तो शेवाळ धरला आणि ही झाडं म्हणजे असं वाटतं की पूर्णपणे निसर्गात विलीन झालं आहे मंदिरा आणि परिसर. आणि त्या समोर असणारे हे जुने वास्तू ठेवलेले आहेत काही मूर्ती ते खूपच असे म्हणजे खूप चांगले वाईब देतात. तिथे असणारी नंदीची मूर्ती गणपतीची मूर्ती असू दे किंवा एक पिंडी असू देत खूप छान वाटतात बघू. खरंच एकंदर पूर्ण परिसर ना बघण्याला आहे का. खरंच खूप प्रसन्न करणारं वातावरण या नागेश्वर मंदिराच्या परिसरात आहे. दगडात कोरलेली ही आस्था आणि मातीतून उठलेला भक्तीचा गंध म्हणजेच नागेश्वर फक्त दैवस्थान नाही तर काळाच्या पलीकडचं एक अनुभूती स्थान आहे. मंडळी आपला पूर्ण मंदिर परिसर फिरून झालेला आणि बघा कसा मस्त छानच वातावरण आहे इकडे. आणि तुमका थोडासा दाखवतो प्रयत्न केला कसा मंदिर आहे. याआधी कधी कोणी व्हिडिओ पण नाही बनवल्यानं आणि आपलं छोटंसं प्रयत्न. शब्द संपतात पण भक्ती वाहत राहते. आयनलच्या नागेश्वर अजूनही श्वास घेतोय शांत आणि दिव्य. म्हणजे फायनली आपला मंदिर परिसर फिरून झालेलो आणि आपला व्हिडिओ पण पूर्णपणे बनून झालेलो. चला लगभग 1 तास आपण इकडे होता आणि या मंदिर परिसरात होता. खूप छान वाईब्स आहेत. खूप चांगला मस्त वाटतं इकडे. एक वेगळं मंदिर आपलं कोकणातलं हिडन फिरून बघू गावला. जनरली कणकवली तालुक्यात येतात पण देवगडवरनं 30 किलोमीटर पडतं आणि इकडनं कणकवलीतनं लगभग 15-20-22 किलोमीटर पडतात कणकवली सिटीतून. आणि देवगडवरनं हे देवगड आपलं निपाणी हायवे आहे ना त्या हायवेचं हायवे कसा त्या हायवेवरनं लगभग 15 ते 16 किलोमीटर आतमध्ये आहे. हवं तर खाली गुगल मॅपची मी लिंक टाकीन ती फॉलो करून तुम्ही इकडे येऊ शकता.